लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत की नंदिनीला जेव्हा हेल्प करत असतो, जेव्हा म्हणतो तुझं काम पुसू का, नंदिनी म्हणते काही गरज नाही. जेव्हा म्हणतो अच्छा ओके, तुला हातही न लावता तुझं घामही पुसेल आणि तुला हसवणार पण मी बघच. आता नंदिनी फ्रीज उघडते तेव्हा ती असं काहीतरी पाहते की ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती आपसुकच स्माईल येतं आणि तिला हसताना पाहून जेव्हा सुद्धा हसू लागतो. तर फायनली जीवाने नंदिनीच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा स्माईल आणलेला आहे. इकडे आपण पाहत आहोत की पिऊसाठी काउन्सलर येणार ही बातमी आता रम्याने पिऊच्या आईला सांगितलेली असते आणि ती म्हणते की आपली पिऊ काही वेडे आहे का तिला काउन्सलर बोलवण्यासाठी. आता नंदिनीवरती तिने आरोप केलेला असतो तेव्हा नंदिनीला पिऊची आई म्हणते की अगं माझे पिऊ काही वेडे आहे का. त्यावरती नंदिनी म्हणते एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं की काउन्सलर घरामध्ये येणार आहे ते. आता नंदिनीने ही चोरी रम्याची पकडली